नमस्कार, माझं नाव ओंकार पवार. मी सध्या दुबईमध्ये आहे, करामा एरियामध्ये. आणि हा मी तुम्हाला बस व्हिडिओ असा 1 मार्च आहे, आत्ता सध्या रात्रीचे 10 वाजलेले आहेत. हा व्हिडिओ तयार करण्याचं रिझन एवढंच आहे की भारतातले जे लोक आहेत, ते नातेवाईक आहेत, ते घाबरतात की अरे आपले लोक तिकडे आहेत आणि कसे सिच्युएशन आहे. आणि जशा प्रकारे मीडियामध्ये दाखवलं जातं आहे तशा प्रकारे खूप जास्त एक्झॅजरेट करून पण गोष्टी दाखवल्या जातात. काय काय फेक व्हिडिओज बघिततात. तर ही परिस्थिती आहे करामा एरियामध्ये सध्या. समोर बघाल तर माझ्या लुडू सुपर मार्केट आहेत, बाहेर लोक आहेत, सुपर मार्केटमध्ये पण लोक आहेत, बाहेर वाहनं पण आहेत, लोक फिरत आहेत. आणि या इथल्या ज्या एरियामध्ये मी राहतो, करामा पार्क हा एकदम मेन सेंट्रल एरिया आहे. तिथं खूप लोक असतं, क्राऊड असतं, खायला वगैरे लोक येतात इकडे, रेस्टॉरंट असल्यामुळे. तर इथे तरी अशी काय गोष्ट झालेली नाही. हां, आवाज ऐकायला आलेले आहेत आम्हाला. जवळचे जिथे आमचे फ्रेंड्स राहतात तिथे त्या लोकांना अटॅक वगैरेचे असे काय दिसले आहेत, पण ते इंटरसेप्ट केले गेलेले आहेत सगळे. आणि जास्त करून तुम्ही भारतीय एम्बसी किंवा गव्हर्मेंटचे पोर्टल या न्यूजवरती जास्त विश्वास ठेवा. बाहेर इंस्टाग्रामला किंवा असे सोशल मीडियावरती इकडे तिकडे भरपूर ठिकाणी असे चुकीचे व्हिडिओ काय काय अपलोड होत आहेत, जुने व्हिडिओ, त्याला पण दाखवलं जातं की ते आग लागलेत वगैरे. काही ठिकाणी झालेलं आहे तसं, पण जास्त सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. तर खूप जास्त घाबरण्याची तरी सध्या तरी सिच्युएशन नाही, अंडर कंट्रोल आहे. आणि विमानसेवा तशीही बंद आहे. विमानसेवा बंद असल्यामुळे काय लोक काय करू शकता तुम्ही ते. जेव्हा चालू होईल तेव्हा इथे जे बाहेर आपले टुरिस्ट लोक जे आलेले आहेत भारतातून वगैरे, ते जे अडकलेले आहेत येतील माघारी. जसं आता पुढचे 5-10 दिवस जरा जास्त बघण्याचे आहेत की कसं होते. पण आम्ही सध्या तरी सुखरूप आहे. मी माझ्या परिवारासोबत राहतो इथे गेली 8 वर्ष, आणि सध्या माझा परिवार पण माझ्यासोबत आहे आणि आम्ही व्यवस्थित आहोत. बाकीचे भारतीयसुद्धा सुखरूप आहेत. असं काय बॅड न्यूज एवढी मोठी आलेली नाही अजून तरी.